हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपदमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतुली हिडिंबे भीमा कवारडीक जावचे गटोत गचान जावचे मागीर हिडिंबेन ते चरडागे उनो वच्चे ते दोळते भीमान तिगे लोटो संसार कोरनसची पळय थंय तर आम्ही पळयले. तदनंतर कुंती पांडव अशी रान्ना भोंवतोर सचपाप त्या वेळार वेदव्यास येताची हांगेल दुःख पळोवन तांकां बारी बेजार जाता. तेदन सांगतात तांणी पळय कश्टच म्हूण केन्नाय लेखूं नकाची. एक न्ही एक दीस तुमकां सूख मेळचें आसा. आजी कश्ट आशिल्लें नाका मुखार सोन सूख मेळटा म्हणलें ह्या लोकाची नीती म्हूण. आमकां दिसच्या पुरो वेदव्यास कौरवाले की वच म्हणून पांडव आतां पांडवय कौरवय एकलेक न्हू तांकां वेदव्यासाकय जाल्यार तांणी केन्नाय पांडवा लागीं येता इत्याक पांडवांक आशिर्वाद करता कसल्याक ताका तांणी एक विशय सांगोस कसं म्हळ्यार दीनतो बालतश्चैव स्नेहं कुर्वन्ति मानवाः तस्मात् अभ्यधिकः स्नेहो युष्मासु मम सांप्रतम. पळय सज्जन तांकां दिनावस्थे आसतना जबो अदृष्टहीन जलीज म्हूण लेख्या त्या वेळार तांगेल विशयांतू आनी बालतः म्हळ्यार चेडवाल विशयांतू जेन्ना केन्नाय करूण आसताची आसता तशें न्हू पळय तुमी रान्नांतू तुमगेल दुरदृष्टवशात रान्ना आयल्यांची कश्ट अनुभविसी तरसाची धर्मात्मची तुमी सज्जनाची तुमगेल वयर म्हाका अधिक स्नेह म्हळ्यार भारी प्रीती आस तशें हांव तुमकां आशिर्वाद करतरस म्हूण. आनी हांगा दुखून तुमी वचून एक चक्रापुरा राबोका. एक चक्रापुरा वचून थंय एक ब्राह्मण आस तागेले घरांत ब्राह्मण अशी जावन तुमी वास करायची म्हूण. तशी मुखारसून अशीच न्हय कृष्णानय तांगेल पक्ष पांडवा पक्ष जेवचे तशी. आतां वेदव्यास सांगताची पळय युधिष्ठिरा चक्रवर्ती जावका आशिल्लो तूं जाल्यार आतां तूं कसल परिस्थिती येयल्या. आतां हावसो घेवन भावंडा घेवन एक चक्रापुरा नगरांत एक ब्राह्मणाल घर कडेन राबून भिक्षांना मुखांतर जीवन करायचें म्हूण हांव सांगतरच तुमकां जाल्यार आतां क्षत्रीय जावन आमी हे प्रेकोर कावे असल परिस्थिती आमकां येवका आशिल्ली म्हूण तुमी लेखू पुरोची जाल्यार मुखारसून बरें जाता म्हूण लेखून धैर्य घेयाची म्हूण सांगून वेदव्यास सांगताची. त्या वेळार एका चक्रापुरांत तांणी वतना थंय एकलो राय आशिल्लो वय जाल्यार ताका राज्य आळसूच कसो म्हणूंक वतना तो बुदंत न्हय तो रायो मस्त पराक्रमी न्हय शत्रू निमती आमगेल जेन्ना कशी रक्षण करता म्हणलें ताका वतना कळ्ळें. तो स्वार्थी तागेल जीव तो पळोवन घेता आनी जाल्यार बलिश्टूय न्हय तो. त्या वेळाक त्या नगरांत एक पट्टण आसा त्या पट्टणांत एक चक्रापुराचे नगरा लागींची एक रानय म्हूण येता थंय नरभक्षक बकासूर आशिल्लो. ते सगळे देशाक तो रायशी करता आशिल्लो कळ्ळें. तेन्ना त्या एकचक्रापुरा नगराचे रायान आनी ताजे प्रजानायक म्हणल्यार ते एकचक्र नगराचे प्रजानायकान तांणी एक ओपंद करून घेतला कोणा लागीं ह्या राक्षसा लागीं. हाणें बकासुरान येवन पुरोजना खावचे ताजे खातीर दिसाक एक गाडयेर भर शीत ताका जाय जाल्लो आहार दोनी रड्डे एक मनुश्य
इतले म्हळ्यार ते रड्डू जेवू का ना गाडी तांडून व्हरूंक तांत बैसून गाडी खंय व्हरका थंय व्हरू एक मनीस जेवका ताजे नंतर इतली पुरे तयार करून बकासुरा पेटोवका एकक घरकडच्यान एकक दीस पेटोवका ते एक बेजारू जाल्यार बकासूर येवन पुरे जनाक खात्ता म्हूण म्हणलें भंय ना प्रजेंक मात्र न्ही एकचक्र पुरो नगराक बकासुराले भंय शिवाय विंगड एक जन पुणे आक्रमण करूं यें नाशिल्लें दुश्ट प्राणीचे भंय ना म्हळ्यार हें बकासुराले जाल्यार कोणेय रब्बनाचे जाल्यार कसलेय भंय ना अशें रब्बूक तांणी पळय दिसा एका कळ्यान एका घराच्यान इतली वेवस्था करता खावच्याक वय बाय कडे एक दीस अशी आसतना पांडवांक आश्रय दिला पळय ब्राह्मणान तागेले सरद येता ताण पेटोवका जाता कडेरी बारी दुखीत जाता तो ब्राह्मण तो सांगता की मिगेले असहायक जीवन न्हय कांय प्रयोजन ना तिले दुःख भोरून गेला अस्वतंत्र हांव कळ्ळें नी जावन धनसंपादन कोरका मस्त म्हूण सांगून आस जीविते परमं दुःखं जीविते परमोज्वरः जीविते वर्तमानस्य दुःखानाम् आगमो ध्रुवः दुर्बळान मानची म्हळ्यार कसले कष्ट जीवन पर्यंत आता रोग रुजीन पुरय एक नाही नतल्यार एक दुःख कसले पुणी कष्ट येतो रस्ता एका वयर एक दुःखानाम आगमो ध्रुवः म्हण एका वयर एक दुःख येतो रस्ता ते ब्राह्मणाक मस्त दुर्बळपण आसता ताचे खातीर तो मस्त वैराग्य उलयता कितले धर्मिश्ट जावो दुड्डू ना नातल्यार त्या मनशाक नरक यातनेचे जिवनांत म्हणून दुड्ड संपादन करचे आश जल्ली म्हण जाल्यार नाना विधाचे कष्ट न्हय ना ना म्हळेले एक कष्ट दुड्ड संपादन जल्लो म्हळ्यार त्या जाय या जाय म्हळेल आशा कष्ट चुकली म्हूण ना संपादन केलेले संपत्ताचे रक्षण करचे आनीक कष्ट मस्त श्रम करून दैहिक जावन यातन पावन दुड्ड संपादन करतना कितले कष्ट भोगलीच की रक्षण करचे विशयांत तितले कष्ट भोगू का वट्रसे दुर्बळाल विशय सांगका म्हणून ना म्हणटा तो हांगात ताका दिसता रस कसले म्हळ्यार पळय आतां बकासुराल निमती एक आपत येयला ते रक्षण करचे खातीर बायल सांगता हांव कितले पण सांगलें हे गांवांत देखून दूर वचा दूर वचा दूर वचा म्हूण तुमी आयकलीच वे त्याची तो सांगता कसं करचें म्हगेल घर म्हगेल गांव सोडून वच्चाक पळय हांव जन्मलेलें घर हें म्हगेल आनू आज्जो पुराय हेंच्या गांवांत आशिल्लीची तशी म्हाका विंगड कडेन वच्चा मन ना म्हणटात न्हय जन्नी जन्मभुमीश्च स्वर्गादपि गरीयसे म्हणून तशी ताका तागेल बापसून केलेलें घर आज्जो पुराय जन आशिल्लीच्यान तूं आनू अम्मा बाब भयण्या लोटाव हेंच्या घरांत तूं आशिल्लो खेळ्ळलो हे पुराय एक ममत ताका हाज ममकारा निमती हे ब्राह्मण कुटुंबाचे एक सदस्याक बकासुरा बली दिवच्या सैसूच्या दत्वे कोणाकय ना न्हय ताका न्हय संवसारा बंधन म्हणचें तशी आतां बकासुरा बली दिवका कोणाकय जावं कसं करचें ब्राह्मण सांगता पळय धर्मचरीम दानताम नित्यम मात्र समाम मम तुका बकासुरा बली दिवया म्हळ्यार तें मेजन साध्य ना इत्याक म्हळ्यार बायल म्हळ्यार सधर्मचारिणी म्हणटाची आनीक कसं म्हळ्यार सखायम विहिताम दैवेही नित्यम परमिकाम गती बामणाल चुकाची मेगेल चूक म्हूण लेखता आनी ती सर्वस्व बामणा खातीर त्याग करता बामणाक चेडवांक चंद करून पळोवच्यांतूची ती ममतामयी जावन आसता म्हणटना पळय देवते सांगताची कसं न्ही देवते पुरे कसं सांगताची सका याम विहिता ही बायल म्हळ्यार तुगेले प्रितीची म्हूण तशी कडेर तई मिगल लोटसूची म्हणे कोण सहधर्मचारिणी जावन आशिल्ली पत्नी ती कामातची पेटोवची कशी म्हूण तागेले मना येता आनी पित्रा मात्राच्या विहिताम सदा गार्हस्थ्य भागिनी एक चेल्ल्याक ब्रह्मचार्य दुखून ग्रहस्थाश्रमा पेटोवका म्हूण जेल्ली कुडले खंयकी आसूची एक चेल्ली खाणू वर्डी करून दिताची आवसूक बापसूक भाव भयण्यांक सकट नासवण ती येता मू नमे तसले ती येवन हांगा तिगेले घर
तिगेले माई मामा तिगेलं बामण चेडू तांगेल कतिर मिगेल जीवन म्हणले म्हणजे तिगेल सर्व आशी त्याग करून ती जीवन करत मग तसले पत्नीक कोणी मिगेल प्राण ओर का म्हणून सांगून बैले कोणी बली दिताच वाय मात्र नाही मिगेल बायल तू कुलीनाम सत्कुलांतो जन्म आईली शीलसंपन्नाम सर्व गुण परिपूर्ण जावन आशिल्ली अपत्यजननीम अपि मिगेल चेडू अल आवसुतू परि त्वामहं जीवितस्यार्थे स्वाध्वीम अनपकारिणाम पळे तू एद्दोळते कसले अपकार करणे आमका पतिव्रता स्त्री तू नित्य व्रत नियमनी कोरून आमगेल कतिरचे जीवन करतो तू तशी परित्यक्तुम न शक्नोमि भार्यां नित्यमनुव्रतां तुगेल तसल बैलेक परित्यक्तुम न शक्यामि सोडूक मी जंजाईना बल दिवच्या मी जंजाईना आणि एक पुत सुजो कुलोद्धारको सानु पाप बालको तसल पुत्ताक राक्षसा बली दिवच्या जत्व्या नानमे आणि अन्य दिव्या म्हळ्या कोण एक धुव तिक कशें हांव बली दिवचें ती आनी वारडीक जावका मात्र वारडीक जावन तिगेल जिवनान तिणी सूख भोगूका मात्र तसल चिल्लीक खंयच्यानू बली दिता म्हणटना आता निवरली कोण आपण नमे तो सांगता का बैले लागी मन्यंते केचित अधिकम स्नेहम पुत्रे पितुहू नराहा ಕೆಲವು ಜನ सांगताची बापसूक पुताल वयर चड प्रीती म्हणून ಕೆಲವು जन म्हणटाची ना दुवेल वयर चड प्रीती म्हणून जाल्यार हें चुकीन मे प्रीती इगेल वयर चड तागेल वयर चड असं दोन चेडूं समान म्हणटा दोन जनाल वयर एकलेक प्रीती आसता न्हय तशें ना पुताकय बली दिना बैलेकय बली दिना आनी त्या वेळार आवच बत्ता म्हणटा तेन्ना ती बायल म्हण की हां तुमी वचनज तुमी राक्षसा बली जाल्ला रे आमकां बैल चेडूं रक्षण करतलो कोणें आसता ना न्हय तुमी वांचून आसल्यार तुमगेले दोन चेडूं तुमी चंद करून पळयताची आवा बत्ता म्हण कळ्ळें कडेरी तो म्हणटाना तूं बायल तुगेल दोन चेडवां पळोवन घेवन तूं जीवन करी हांव वता बायल म्हणटाना ना तुमी नातील म्हाका जीवन ना म्हाका दोन चेडवां पोसुचें आनी जायच ना बामणाल सहाय नातील स्त्रीक कोणें मर्याद दिनाची हांव वता ह्या पळोवन धूव सांगता नाका ना तुमी दोग जणय आसाची मिगल भावा पळोवन घेवन चंदायर आसाची हांव कशी भायर दिवची कुला दुखून आजने पाय तुमकां सोडून वचीची हांव राक्षसाले वता तेदन तो सांच्याल म्हणटा त्या राक्षसाक हांव मिगला पळय हांगा खडग म्हण एक कागदा कुडको काडून दाखोवन आजीन ताका कोच्यान कोच्यान दिश मारता म्हणटा अशें पुरे म्हण तांगेल मदीं तूं जिज्ञास जतरस कळ्ळें कडेरी ती सांगता की बायल राजानं प्रथमं विंदे ततो भार्यां ततो धनं त्रयस्य संचयेन अस्य ज्ञातेन पुत्रांश्च तारयेत पळय आमी केन्ना राबची जाल्यार समर्थ राय खंय सामकें रक्षण करूंक तसल रायाले प्रजेजन रब्बुका कळ्ळें आनी एक कडेन निर्भीतीन राबलींच वे ताद नंतर वारडीक करून घेवका मागीर धर्माक अविरुद्ध जावन रिती धनसंपादन करका नंतर तागेल कुटुंबाचे कश्ट वचूं येत वता आनी एक कसं म्हळ्यार पळय जन्म आयिल्ल्या जनान एक न्ही एक दीस मरचें आस तशी मरच विशयांत दुख्ख करूं जायना तशें न्हू आपण वता म्हूण ती सांगता कळ्ळें आवची बकासुरा बली जाता कित्याक म्हळ्यार स्त्रील कर्तव्य मुख्य कसं जालें म्हळ्यार पतील रक्षण करका आनी चेडवाल रक्षण करका हेंचे पत्नीले श्रेश्ठ धर्म म्हणटना आमची चमकल म्हण जाल्यार म्हाका सद्गती मेळटा शाश्वत कीर्ती मेळटा कुटुंबीय रक्षण केली त्या स्त्रीन म्हूण सांगून तशी ती सांगता रस आनी कसं म्हणटा म्हळ्यार पळय आनी मिगेल निमती कसलें प्रयोजन जावचें ना तुका बायल वारडी करून घेवचें कसल्याक एक संतान उत्तम संतान पावचे खातीर न्हू पळय तुका एक कुलदीपक जावन एक चेल्या चेडा दिला मागीर तुका एक नात्र मेळका संतोशा खातीर तुका एक चेल्ली चेडा दिला तू वारडेकेच मुख्य प्रयोजन तेच बैलेल निमती उत्तम संतान पावचे ते जावन जाला मिगेल कर्तव्य जाला न्हय तूं बकासुराक बली जाल रे तूं नाशी विधवी जावन असं म्हण जाल्यार म्हाका मर्यादेर जीवन करचें सोडताच वे कोणें हांगा ना न्हय मेगेल चेडवांक हांव कशी रक्षण करचें म्हणटना आतां बापूस ना घरा एक दारलो दिक्क ना म्हूण म्हणटना धुवाने आनी प्राय येता दुश्ट जनान अज्ञानी जन कळ्ळें दुश्ट जनान तिका बाद दिल्या रे जेव अज्ञानी जन अविवेकी जनान तिका वारडी कोन्न दी म्हूण म्हणल्यार दिन म्हूण मेजान जत्वे ताकतच वे म्हाका ना न्हय तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार आनी मेगेले विशीं तशीची ती सांगता पतिहीनां तथा स्त्रियं यथा खगाः
उत्कृष्ट मामिशम म्हळ्यार एक कोणकी मामसा कोडूक भायर उडयला म्हणले क्या तेका वचे खातीर पक्षी पुरे एकले एकले गलाट करनाचे तशीची बामूण ना म्हणलेल्या स्त्रियांक मस्त दुष्ट जन दोळ घालताची अपेक्षा करताची म्हणटना मर्यादेर जीवन करूं जत्वे हांव निर्धन कळवे बामूण तिली जल्लरी मिगेले पुत्ता एक चांग विद्ये दिवका ताका सद्गुणमंत कोरका दुवे बरडीक कोरका ये प्रेमेजान करूं जत्वे सदाचारारी विवाह करून दिवचे कशी त्या पद्दतीर विवाह करून दिवचे जत्वे जायना न्हय म्हाका एक वर्डीक एक जावची चेल्ली आसा ते चेल्ली अनाथी आनना म्हणून कळल्यार कडे कसं जाता अयोग्य जनय तुगेल चेल्ली हांव वर्डिकोन घेता म्हूण सांगून येतीत हांच्यान पुत्ताक शिकवण ना दुवेक कोणकी अयोग्य जनान वर्डिकोन घेतल्यार म्हाका कसं अपमान नव्हते कडेरी आमी पुराय मरण पावका जायत तशें जावन आपदर्ते धनम रक्षेत दारान रक्षेत धनैरपी आत्मानं सततम रक्षेत दारैरपी धनैरपी म्हूण सांगून म्हणटाच पळय आपतकालांत तो धन जावं काके आमकां मागीर बायलेक रक्षण करकाकी बाई धना पशी चड बायलेल रक्षण करकाकी जाल्यार म्हाका आपत येता म्हण जाल्यार त्या धनय त्याग करताची बायलेकय त्याग करताची मिगेल मात्र आपण पळोवन घेता म्हण तशी म्हाकाय त्या वेळाक तिगेल मना पुराय येवची आतां म्हाका मेगेल चेडूं हाल रक्षण आनी हांव करता म्हणून मागीर म्हाका मस्त कश्ट म्हणून येयले कडल्या चेडूंक कसा जावका त्या जावची मेगेल जिवन हांव पळया म्हूण म्हाका दिसल्यार तें वायट न्हय तशी मात्र न्ही हांव गाडी मारनू राक्षसाले चमकल म्हणले क्या तो राक्षसू वायटान तुय चांग म्हूण जाल्यार स्त्री हत्या करूं नज म्हूण सांगून ताणें म्हाका सोडल्यार त्या वेळार मेगेल बामणान न्हू वचूका म्हण कडेन हांगा चेडूय तशी म्हणटा खंय ती सांगता दुव एक न्ही एक दीस हांव वचूका न्हय केन्ना की बामणाल वच आशिल्लें आजी तुमगेल रक्षणेक ह्या भावाल रक्षणे खातीर हांव राक्षसाले चमकले म्हूण लेखल्यार मेगेल सौभाग्य तें म्हूण सांगता खंय तशी आनी सांगता खंय दुव अन्ना म्हणकी पोतू म्हूण म्हणटाची बायल म्हणिल्ली बामणाले सुख दुख्खाक पावतली म्हणटाची कळ्ळें चेल्ली केन्नाय आवस बाप सुख दुख्ख दिवची बर्डेक जावन वतनाय आवस बाप सून रोडचेची तशें जावन हांव मेगेल मालगड्यांक खातीर मेगेले आवस बाप सूख खातीर त्याग करता कळ्ळें हांव न्ही जावन अबला स्त्री जाल्यार एक व्हड कार्य केल्ल्या बरी जालें न्हय किर्ती मेळटा म्हाका पुण्यय मेळटा तशी आज केन्नाय जाल्यार मेगेल मालगड्यांक आनामा सोडून वचूका हांव आज तांगेल रक्षणे खातीर तांकां सोडल्या बरी जाता न्हय म्हूण ती बापसुल्याकनी सांगता कळ्ळें जाल्यार तो चेल्लो बरी सानो तो सांगता खंय दोळ्या उदकाड तरस बापूसू पुशीत खंय आनी सांगता आप आना राक्षसा इतली भेवची वे पळय मेगेल आत्ताक एक कागदा कुडकस एक दरबस आजीन हांव खडग मेगेली हांव राक्षसा मारून सोडता कळ्ळें त्याग जनाक एक पंथ आसयल की दुख्खांतूय कडेरी कुंती पुराय तरस ती भितर चमकली कसं जाल्लें म्हूण पुराय निमगेले तांणी पुराय विशय सांगले कडे ती म्हणाल की म्हाका एक पूत आसा कळ्ळें ताका कितली बूक म्हूण म्हळ्यार कसो दिल्ले रे पावना गे एक दीस पोटभर जेवत न्हय तुमी दिल्लें पुरय तो जेवण कोण तो राक्षसाले वतलो तशें पूण एक पण पोटभर जेवत न्हू तो म्हूण म्हणटाना ब्राह्मण सांगता खंय नाका नाका तुमी मेगेले शरणार्थी जावन येयलीची अतिथी जावन येयलीची तुमकां आमगेले खातीर बली दिवची समने आगतस्य गृहं त्यागः तथैव शरणार्थिनः ह्याच्या मानस्य च वधो दृश्यम सो गर्हितो बुद्धये म्हळ्यार घरांत तूं आमकां आश्रय दितवे म्हूण निमून येयलो अतिथी जावन येयलो जेवो आमकां शरणी दी आमकां कोणूय गत ना म्हूण सांगून येयलो तांकां दिश मारचे जेवो मरणाक वस तूं मर आमगेल बदला म्हूण सांगचें ताजे पशी क्रूर म्हळेल कसले ना म्हूण सांगून ज्ञानीजन सांगनाचे बुधे ही म्हळ्यार ज्ञानीजन तशी अनिंदित काम अनिंदित न्हय निंदित काम केन्नाय करूं नज क्रूर काम केन्नाय करूं नज कुर्यात न निंदितं कर्म न नशंसं कथंचन इति पूर्वं महात्मानः आपद्धर्मं विदो विदुः हें आपद्धर्म म्हणून गोत्तशिल्जन विदो विदुः सांगताची कोण गोत्तशिल्जन म्हळ्यार कोण ज्ञानीजन तितले मात्र न्ही तुमी ब्राह्मण
तुमगेले वध हे मिगेल निमती जाल्ली म्हूण जाल्यार रे ब्रह्महत्या जाली न्हू ताजे पयशे आवची राक्षसाले वच्चे आत्महत्येशी जाल्यार रे व्हडणे हेंची सम जाल्यार हाका आत्महत्या म्हूण म्हणाची इत्याक म्हळ्यार हांगाचे गांवचे क्रम तो बकासुराक दिसा एक बली पेटोवचे ते आत्महत्या म्हूण जायना भिमाक तुगेले पुत्तान तूं हांव सर्वता पेटयना म्हणटा कडेरी ती ते दोळटय ताका बूक चडी म्हणलेली मागीर भीम म्हळ्यार कसले म्हणून तागेले पराक्रम फुडली पुरे ಸ್ವಲ್ಪ पूवे सांगना ती तांणी कोण म्हणून सांगयना जाल्यार तागे असल सकड शक्ती आसा म्हूण आनी बकासुरान भिमा मारचे पयशे फुडें मेगल भीम बकासुराक मारचे तितलो सशक्त ब्रह्महत्या दोशूय ना लोकांक उपकारय जाता म्हणटा मागीर ब्राह्मणाक उपाय ना जायता म्हणटा कडेरी भिमाक बकासुराले पेटयता म्हूण सांगून तिणें युधिष्ठिराला आनी सांगतना ताका भिमाल वयर मस्त प्रीत न्हय तो जयना म्हूण म्हणटा कडेरी ती कुंती ती भिना खंय खंयच्या ती सांगता खंय तुका मिगेल भिमाल सामर्थ्य गोतनावे तुका गोतना आसच्या पुरो भाव जावन तुवें तो कितलो समर्थ म्हूण आलोचना करता आशिल्लें जायना म्हूण जाल्यार हांव आवसूं म्हाका गोतस खंयचे आवसूं पुत्ताक मरणा तोंडा लकयना जाल्यार हांव पेटयलां म्हूण जाल्यार म्हाका मिगेल भिमाल वयरी कितले धैर्य आसा म्हूण गोतना तुका आनी आमकां आश्रय दिल्लो एक ब्राह्मण ताका पळय 2 सांचेरडू एक चेल्ली एक चेल्लो तसल जनाक बली दिवची की बायले बली दिवची की आपणान वचची की म्हणल्यार एक द्वंद्वांत पडला तो आमकां आश्रय दिलेलाक आमी प्रत्युपकार करूं का ना हांव करता म्हूण सांगून जाला कळ्ळें आनी कोणेय एक आमकां उपकार केला रे ते उपकार त्या भांक उपकार केल्ले म्हणून उपकार केलेले दिसचे नज कळ्ळें ते तशें दिसूनच म्हूण जाल्यार ताका आमगेलो गती केन्ना आसा तेन्ना आमी ताका प्रत्युपकार करता पण आतां ताका विंगड जनालो गती मस्त कोणीय येनाची कित्याक म्हळ्यार एकल्याल घरकड हें केन्नाय आसूचेची तशें जावन आमगेले घरकड जाल्यार तुमगेले घरकड जेवो म्हणून आसताची कळ्ळें जाल्यार आतां आमी तशी करूं येतवे ना न्हय आमी प्रत्युपकार करूं का तेन्ना न्हय मनुष्यत्व म्हणचें उपकार केलेले जनाक तशी सोडूनच म्हणूस आज हे प्रत्युपकारा बदला कसं जाल्लें बकासूर म्हणलेले लोक कंटकाल निमती धर्मरक्षणे आमी केल्ल्या बरें जाता ताका मारून जल्मे आमी क्षत्रिय म्हणले कुडले आमगेले प्रजा वर्गाच्यांक असल कश्ट येयले रे संरक्षण करनाशी सोडता आशिल्लीच आमी आजी आमी आमगेल्या राज्यांतून आमची म्हणली कुडले कोणाकी कश्ट येयले रे आमी पळयना नातल्या बरी करून बसल्यार समूमे तशें जावन भिमाक पेटोवचेची आव म्हूण सांगून ती युधिष्ठिराक कशीय ओपसयता भिमा बारी संतोशू कळवे तांणी कसं सकळी जेवण आनी करून दिला जेवणा तयार करून दिला पुरे घेवन त्या बकासुरा लागीं वचून तागेले द्राकाची ताणें पळयता गेल्ले पुरे खातो तो खावन तेदन बकासुराक कोप आयला ही काणी तुमी आयकल्यांची बकासुराक कोप आयला बकासूर भिमाल वटद्वंद्व युद्ध करता कडे भीम बकासुरा मारले आनी तागेले मड हाणू ते देह हाणू ते एकचक्रपुर नगराचे महाद्वारांत लांबयसून चमकल पुरो जना पळोवन बारी संतोश कोण मारलेले म्हूण हो मेल्लो म्हणलो संतोश तांकां बकासुराले वधी जाल्ले कडेरी ಸ್ವಲ್ಪ ब्राह्मण ते येत रस्त्याचे वत रस्तात आनी द्रौपदी स्वयंवर म्हूण सांगून वार्ते घेवन येताची कसले जेव एक पंत द्रौपदी स्वयंवर पळया म्हूण सांगून कुंती पांडवांक गेल वटू पंचाला देशा वता मदेन तो वेदव्यास तांकां मेळटा मार्गारी आनी तांणी म्हणटा तुमी स्वयंवर पळोवच्या वच्ची न्ही तुमी स्वयंवरांत पार्टिसिपेट करका म्हूण म्हणटाचे कळ्ळें कडेर पांचाला दिशा चमकल्याची थंय वचून ब्राह्मणाल वेशार आसाची खंय एक कडेन आश्रय मेळका न्हय एक कुंभाराल घर कडेन तांणी आश्रय घेवन राबल्यांची हांगा पांडवांनी की वंचूनच म्हणलें एक विश्वास कोणाक द्रुपदाक तांतूल तो मध्यम पांडव अर्जुनच न्हय तोच मिगेल जावई जावका म्हणलें एक तागेले आशी ताजे खातीर द्रुपदान कसो केला अर्जुन सोण विंगड कोणाकय तो धनुसू उबार सुचाक जायना मात्र न्ही एक चलन सुच मत्स्य यंत्र ते गुंतोर आसता गरगरीची ते ताक मत्स्य आसता ते मत्स्य गुंतोर आसता चक्र गुवल्यावर ताजी दोळ्याकची एम दवरून मारका तशी हे लक्ष भेद करता कोण अर्जुन मात्र म्हणटा गोतस द्रौपदीक स्वयंवर म्हणून घोशण केला आनी हे शुल्क जावन कळ्ळें मत्स्ययंत्र ताणें तयार केला ते कोण छेदन करता तांकां द्रौपदी माळ घालता म्हूण कडेरी स्वयंवराक कृष्ण बलराम येयल्यांची कृष्णा गोतना आशिल्लें कसलें ना ताका गोतस पांडवांक गेलो मध्यमा पांडवाल वटू एक बारडीक जेवची ही काणी पुरे अशीची ताका गोतस जाल्यार मध्यमा पांडवान ते लक्ष भेदन करचें पळोवचे खातीर म्हणून कृष्ण येयला कळ्ळें
ब्राह्मणांगे आनी ब्राह्मणाला वेश घालसत न्हू ब्राह्मणाला मदीं तो बैसून असायची कळ्ळी ताका पांडव म्हूण सांगून कडेरी पुराय जनाक असाध्य जालें ते लक्षभेद करच्याक कडेरी कोणय नांचवे म्हूण म्हणटना ब्राह्मणाला मदीं आशिल्लो अर्जून उठयता आनी ते लक्षभेदन करता द्रौपदी ताका माळ घालतकी कडेरी स्वयंवर मंटपा दुखून तन्नी घेवन वता तिका तांकां माळ घाला म्हळ्यार ती तांगेल जाली न्हय अर्जून घेवन वता त्या वेळाक ते आतां आमी भिष्माली अंबिके अंबालिके हाडलेली काणी पळयतना आतां स्वयंवरा माळ तीन कोणाक घाल्ली त्या वेळार आपणाक ती जावका म्हूण म्हळ्यार आश आसल्यार क्षत्रियाल ती आपणाक जाता ते मागीर स्वयंवर करचे कडेन चड जाता तांणी ते कोण माळ घाल्ला तागे लोट युध्द करून ताका सलवान तिका घेवन वचीत म्हण आसा तशी कर्ण शल्यो हांनी पुरय युध्द करताची कळ्ळें जाल्यार तांकांय सलवायताची कोण आनी कोण अर्जुन आनी पुरय आनी ते कुंभाराल घरांत येताचे कडेरी भितर येईल तशीची तांणी आज भिक्षा लामा म्हणटाची कडेरी तीन केन्नाय तांकां म्हणचे न्हय कसने हाडलेली भिक्षी वांटून घेवन जेवका म्हूण सांगून कडेरी हाडलेली ती भितर दुखून सांगता रे तरस हाडलेली भिक्षा पुराय जन वांटून घेयाची म्हूण भायर येवन पळयतना घाबरी जाल्ली कळ्ळें घेवन येयल्यांचे कोणाक आनी एक चेल्लीक जाल्यार मिगेल सोडून सत्यसंद तांतूय आवसून सांगिल्लें तशी चलतलें आत्त वांटून घेवचें म्हणला तिका घेवन हाडला अर्जुनान उठता तिगेल वारडीक जावका न्याय जावन जाल्यार पुराय जनांक वांटून घेयाचें म्हणटना आतां एकल्याक वारडी करून घेतल्यार जायना 5 जनांनी तिका करून घेवका जाल्यार 5 जनान एक स्त्रीक वारडी करून घेवचें धर्मसम्मत बाय हें असाध्य जाल्यार हांव उलयलें उत्तर असत्य जालें न्हय असल पुरे एक भंय जाता तिका मनांत ती धर्मिश्ट नव्हती कडेरी युधिष्ठिराला सांगता शशी हांव उलोवन जाल्लें सांगून जालें उत्तर दिवन जालें मेगेल मात उत्तर पट्टे जेवचें न्हय द्रौपदीकय अधर्मी पापिश्टी अपतिव्रता ह्या पुरे सकडी जावचें न्हय ती धर्मभ्रश्ट म्हूण जावचें न्हय परिहार कसाल हाक्का म्हण कडेरी युधिष्ठीर धर्मिश्ट ताका धर्मप्रज्ञे तागेले तो धर्मा विशीं ताका कसलेची एक चंचलतना ह्या पुरे गुप्त आशिल्ले कुंती आतां धार्मीक समस्या येयल्लो तिका त्या वेळार युधिष्ठिरा लागीं सांगलें तिणें कडेरी युधिष्ठीर म्हणालो पळय वीर्यशुल्क वधुदक्षिणे जावन दिल्लेलें कोणें वीर्यशुल्क दिल्लेलें कोणें म्हळ्यार थंय पण दवरलेलें गेलोलें कोण अर्जुन म्हणटना अर्जुनानाची द्रौपदी वारडीक करून घेवका कडेरी अर्जुन म्हणाल काय तुका वारडीक जायनी हांव वारडीक करून घेना म्हूण सांगून आनी म्हणाल काय हांव काय म्हाका जायी बायल म्हूण सांगून स्वयंवरांत गेलवलेलो न्हय तूं तिका वारडीक करून घे कडेरी वेदव्यासान सांगून चला पळय तुमी वचून स्वयंवरा पार्टिसिपेशन करका आनी कुंतीला म्हणला ती एकलीन 5 जनांक वारडी करून घेवचें आसा म्हूण सांगून आतां हें ताकाय गुत्त आसा आवसून सांगला आवसून उत्तर बरयल्या बरी जाता द्रौपदीनी जावन आमगेल पुरे जनाल बायल जावचें म्हणून आसा कडेरी द्रौपदीक आश्चर्य जालें जाल्यार तिका मुजूकर जायनी भीत जायनी कसलें जायनी आश्चर्य जाल्लें त्या वेळाक कृष्ण बलराम आयल्यांची पांडवांगेल मागशीची पांडवांकय मामळणीकय पळोवन भारी संतोश जाल्ले कडेरी तांणी सुरवे पळोवचें गे हांगा कृष्णाले न्ही पांडवांगेल सुरवे भेटी येदोळ तांणी भेटी जायनीच कृष्ण तो कोण या बलराम कोण ते पुराय सांगून युधिष्ठिराकय कुंतीकय नमस्कार करता कळ्ळें कुंती कसं करता या बलरामूय कृष्णय तांकां नमस्कार करतात न्हय कळ्ळें कुंतीक भारी आश्चर्य जाता आमी ब्राह्मण वेश आसाची येदोळ तें कृष्ण बलरामान मेगेल चेडवां पळयनी जाल्यार गुर्तीसून हांगा मेगेल चेडवाल ಒಟ್ಟು मागशी आयलें न्हय भारी आश्चर्य दिसलें काय तिका कडेरी युधिष्ठिरानी म्हणलें की आमी कोणाकय कळना नशी आसत न्हय तुका कशें कळ्ळें आमी पांडव म्हूण कडेरी कृष्ण म्हणटकय उज्जो दुरा भितर आसता गोबरा भितर आसता जाल्यार उज्जस म्हूण सांगून कळना माय तशी म्हाका तुमी पांडव म्हूण कळ्ळींची म्हूण जाल्यार कृष्ण आनी बलराम सांगता आनी ಸ್ವಲ್ಪ समय तुमी अशी रहस्यारी आसूं का तशें न्हू आमी आमगेल शिबिरा वताची तुमी अन्यक कसं म्हळ्यार तुमी लाक्षाग्रहा दुखून मंचून येयलींची धृतराष्ट्र दुर्योधन तागेल चतुष्टय तांगेल तंत्र पुराय व्यर्थ जालें न्हय हें दोनीय तुमगेल्या अदृश्टा निमतीची तुमकां परमात्माला वैरी भारी प्रीती आसा दृढ भक्ती आसा तेंची तुमकां चांग जाता आनी तुमी अग्नी मरी प्रज्वल जाताची म्हूण आशिर्वाद दिता तो कोण कृष्ण न्हय परमात्मा पुराय जनाल हृदयांत तसोच परमात्मा कोण तोच न्हय कृष्ण
तशी त्या परमात्मा कोणी द्रोह करून नज्ज म्हण म्हळेल कृष्णाला एक उपदेश जलन नकुल सहदेव भिक्षे घेऊन येयल्याची कुंतीनं आज्ञे केलात ते वांटून घ्यायचे म्हणून कडेरी द्रौपदी कसं करता देवतेंक दवरची दवरून ब्राह्मणांक भिक्षा दिवन वरलेली भिक्षा तिणी सांगल्यावर दोन्ही भाग करत काय एक भाग भीमा दित काय मागीर वरलेले भागच नवत ते स करत काय स करून वरलेले चारे पांडवांक आवसूक आणि ती सजने जेवताच पडते जाऊन राजकुमारी तिगेल जीवामानांत फस्टा एक पंद भिक्षानं जेविल ती जलवे रात्री नाल्यार इनिದ್ದಲೆ तिगेल मनान तुय कसले दुःख ना असल जे ना हांव माळगल्व्या म्हूण म्हळ्यार तात सार ना कसले ना कडे हो दृष्टद्युम्ना पेटयला द्रुपदान तांणी कोण कसले इत्ते म्हूण पळय तो मागशी दुखून तांगेल मागशी येयला पळयता कृष्णाले बलरामाले पुरे विषयी कळटा आणि राबून रहस्य जावन गुप्त जावन पळोवन तांणी पंचपांडव म्हूण खंडीत कळले दृष्टद्युम्ना भारी संतोष जाले वचून द्रुपदाला सांगले की तांणी दुसरे कोणय न्ही पंचपांडव म्हूण कडेरी एर्दुसो एक पुरोहिता पेटयता द्रुपद आणि त्या कुंतीक त्या पांडवांक द्रौपदीक पुरे तागेला रमणे व्हरता ते रमणे व्हरतना तांगेल पुरे काणे कत्तो लक्षाग्रहा दुखून कशी धांवन येयलींची कशी चुकोवन घेतल्या हे पुरे करून तो म्हणाल की युधिष्ठिरा तुका वापस तें राज्य मेळची तशी हांव करता म्हूण सांगून हांगा द्रौपदीक पांच पांडवांकय वर्डिकोन घेवका म्हळेल विशय गोतना कोणाक द्रुपदाक 4-5 दीस जाल्ले अर्जुन म्हणालो कळबें तो द्रुपद म्हणालो अर्जुनान द्रौपदीला प्राणीग्रहण कोरकान कडेरी अर्जुन युधिष्ठिराला ओपेक घेता कडेरी द्रुपदाले की युधिष्ठिर सांगता आम्मान सांगला आम्ही 5 जणांनी द्रौपदीक वर्डिकोन घेवक द्रुपदा बारी आश्चर्य जालें कसलें हें म्हणून कडे तो सांगता ना आम्ही उत्तर चुकूक जायना वसूले इत्यामुळे एद्दोळते आम्ही कसल संपादन करून हाडला 5 जणांनी समान जावन उपयोग केलेले नियम आवसून केलेले तशी त्या नियमा प्रकार अर्जुनान संपादन करून ते दिवस हाडलेले कसं म्हळ्यार हें स्त्रीरत्न आमकां 5 जणांक हीच बायल जत्ता म्हूण सांगून युधिष्ठिर स्पश्ट अभिप्राय सांगता तेन्ना द्रुपदाक ओपुचें जायना की तो सांगता एकस्य बहवो विहिता महिषः कुरु नंदन नैकस्य बहवः पुंसा श्रूयन्ते पतया क्वचित पळय एक पुरुषानं मस्त पत्न्या वर्डिकोन घेवचे हांव पळयला जाल्यार एक बैल मनशीक मस्त पती आसूचे येद्दोळते खंयची चरित्रेन तूं हेंची इतिहासान तूं हांव आयकनी म्हूण सांगता आनी पळय तुका धर्मिश्ट म्हणटाची धर्मपुरुश म्हणटाची हें लोक मर्यादेक विरुद्ध जावन आशिल्ले विशय पापिश्ट विशय तशें जावन तूं करूं नजी म्हूण द्रुपद सांगता तेन्ना द्रुपद सांगता ना युधिष्ठिर सांगता ना मेगेल निर्णय अधर्म जायना इत्याक म्हूण म्हळ्यार येद्दोळते आमी एक पट्टी मारनी कसले अधर्म करनी मेगेल मना निर्णय कसो आसा त्याचे रितीर हांव चल्ला म्हाका आतां मेगेल मन सांगता 5 जणांक ही बायल जावका म्हूण ताजे नंतर आवसूनय सांगला म्हूण तेन्ना द्रुपद कसं करता कुंती युधिष्ठिरू आणि दृष्टद्युम्न थंय सोडता तुमी पुरे जन ओट्ट करून एक निर्णय येयाची म्हूण ते एक नमे संदिग्ध विषय जाला ना तांगेल मध्ये तो जिज्ञास जातरस चर्चे जातरस त्या वेळा वेदव्यास थंय येयले आयलींचे वेदव्यास म्हळेलीचे हांवें सांगता म्हूण कडेरी द्रुपद तागेले विचार सांगता दृष्टद्युम्न तागेले विचार सांगता बहुपतित्व समनी बहुपत्नीत्व सम म्हूण कळवे कडेरी दृष्टद्युम्न तो सांगता जायना मालगड भावान वर्डिकोन घेतिल्याक धाकले भावान वर्डिकोन घेतल्यार ती व्यभिचार केल्ल्या वरी जत्न म्हूण कडेरी युधिष्ठिर सांगता ना मेगेल मनान मेगेल अंतकरणान येयलें उत्तर केन्नाय अधर्म न्हय तें म्हूण आनी ती सांगता सप्तर्शीक तो सांगता सप्तर्शीक जटिला म्हणलेली एक धर्मिश्ट पत्नी ना आशिल्ले तिणें सप्तर्शींकय वर्डिकोन घेनवे नाका प्रचेतस दाज नरशिकुमार प्रचेतस म्हूण सांगून तांकां कंडमुनील दुव वार्ष्णी ती वर्डिकोन घेनवे बहुपतित्व धर्मसम्मत म्हूण सांगून तो सांगता कोण युधिष्ठिर आनी म्हणटा गुरोर्हि वचनं प्राहुः धर्म्यं धर्मज्ञ सत्तमः गुरूणां चैव सर्वेषां माता परमको गुरुः गुरून कसं सांगला त्या उत्तर चलायसून दिवका त्याची धर्म म्हणून पुराय धर्मिष्ठ जन सांगनाचे आणि आम्म म्हळ्यार कसं नाही गुरूंक गेलं तू श्रेष्ठ गुरु नव्हती गुरु मात्र नाही ती श्रेष्ठ देव आमकां म्हणटा तीण सांगेल उत्तर पालन करू का आम्ही वर्डिकोन घेवचीच कडे कुंतीला निमणे कुंती सांगता ना हा 5 जणांक ती वर्डिकोन घेवका म्हणला मागीर वेदव्यास द्रुपदाक विंगड घेवन वचून तांणी सांगताचे बहुपतित्व लोक विरुद्ध वय धर्म विरुद्ध वय जाल्यार ही द्रौपदी फुडली जन्मांत तपस्स करून रुद्रा वोलसाण घेवन पतीम देही म्हणून 5 पंत सांगिल खातीर तो तथास्त म्हणलें रुद्रान 5 बामणाक हें वर्डिकोन घेवका जालें तेणें पांडव पुरे दैवांश संभूत जालेले देखून कळवें
तांकां ब्रह्मचर्य साध्यस देखून बहुपतित्व लोक कसलेय विशय उरलेय ना म्हणून सांगता. मात्र न्ही व्यासान ताका एक दिव्य दृश्टी दिता. पांडवाले तांणी कोण दैवांश संभूत म्हणून पळयता आनी इति निमती जावन द्रौपदी ते 5 जाणां वारडिकोन घेवपाक ते धर्म सूक्ष्मय सांगताची म्हणत तिगेल्या आंगांत शची कोण इंद्राल बायल आनी श्यामला आनी अश्विनी देवतेंगेल बायल उषा पुराय जन तिगेले देहांत आविश्ट जावन नाशिल्ली एक ब्रह्मशापा निमती म्हणून सांगून कळवे. तशी पुराय जना त्या 5 जाणांनी एक अंक वारडिकोन घेबेत म्हणून म्हणटना कडे जायत म्हणटा वेदव्यासान सांगिल्ले वळीची एक दिसू शुभ मुहूर्तांत युधिष्ठीर वारडिकोन घेता. ताजे नंतर एक दीस एकले द्रौपदीक वारडिकोन घेताच. प्रति दीस ही वारडीक गेले नंतर ती वापस कन्ये जावन आसता. तशें जावन त्या कन्या दान करूं जाता. जल्पे हांच्यान द्रौपदीन पांडवांक विवाह करून घेतला. पांडव लाक्षागृहांत मरणीचे ह्या विशय सर्व हस्तिनावती प्रजेंक कळ्ळी की तांकां भारी संतोष जाल्ले. कौरवांक भारी दुख्ख जाल्लें. विदुराकय भारी संतोष जाल्ले. वचून पांडवांगेल नाश जाल्ला म्हूण संतोशार आशिल्लो धृतराष्ट्र. जाल्यार विदुराक दिसलें की इतलो प्राय जाल्ला हाका बुद्धी शक्ती वाडनी न्हय भारी कपटी यो म्हूण सांगून हाका आश्चर्य जावका हांच्यान ताका कसो जाल्ला म्हूण कळूंकय नज एक नमने कसो म्हणचे श्रीकुंडी घालका म्हूण सांगून तो वचून कसो सांगता कसो गे द्रौपदी स्वयंवर जाल्लें तुगेले सून जाल्ली ती तिका स्वागत करूं तयार करी. धृतराष्ट्राक भारी संतोष के दुर्योधनांनी चमकलेली खंय की द्रौपदीन दुर्योधनाक वारडिकोन घेतला म्हूण सांगून मनांत ताका भ्रांती जाली. तो म्हणाल की मेगेल सुन्नेक रत्न आभरण पुरे दिवन श्रृंगार करून तांकां स्वागत कोरका म्हूण सेवकांक पुरे आज्ञापन केला. धृतराष्ट्राले संभ्रम पळोवन हांसयले विदुराक कुडले म्हणाल की द्रौपदीन वारडिकोन घेतिले पांडव मरणीची म्हूण हळू सांगली की आत्त धृतराष्ट्राक एक पण धाटवेल जाल्यार बरें जालें कसो घुसवाय पांडवांच्यो नसाची हेंवय कळ्ळें. ताजे नंतर द्रुपदाल धुव ते धोड रायो तितले पराक्रमी तागेले दुवेन तांकां वारडिकोन घेतले म्हणलेले एक विशय धृतराष्ट्रा एक नमने अर्दी राबल्या बरें जालें जाल्यार उल्लोन जाल्ला न्हय. आत्ता तोंडा वयरी कोळून न्हय तागेले किसर जाळ मत्सर कसले करून न्हय भारी तोंडार नाटक करता संतोष जाल्ल्या बरें आनी पांडवांक भारी होगळच इतकय कडेन विदूर सांगके ह्या पांडवा बाईची प्रितीच पळय तुगेले कपट प्रिती म्हणून म्हाका वतस जाल्यार ही प्रिती शाश्वत जावन आसूं म्हूण हांव देवाला मागता म्हणून व्यंग्य जावन सांगलें जालें न्हय. हांगा विदूर भायर चमकल इतले पुराय सांगून आत्ता धृतराष्ट्र दुर्योधन कर्ण शकुनी पुराय पांडव अशीच जाल्लो आनी तांकां नाश करची कशी म्हूण म्हणलेले विशय पर्यालोचना करता रसाची आनीची काणी आमी पैची दिसाक पळोवया. आजी सांगिल सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.